हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो आज मैं जाने वाला हूँ इगतपुरी और आपको थंबनेल देख के पता चल गया होगा कि क्या रीज़न है इगतपुरी जाने का। तो भाई इंजॉय करेंगे वन साइड, और अभी हम निकल रहे हैं बार बार और निकल रहे हैं क्योंकि हिंदी की आदत नहीं है। तो मराठी में बोलो तो भाई बिंदास निकलेगा। हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज मी चाललो आहे इगतपुरीला, असं तसं ये सब कुछ बराबर निकलता है, बट हिंदी में तो नहीं निकलता है। होगा प्रैक्टिस होगा। और अभी हम लोग लेके जा रहे हैं बैनर, और वो थोड़ा बर्थडे का सामान है वो लेके जा रहे हैं। और ये इधर मेरी बैग है, तो मैं रेडी हो गया हूँ। और पीछे का ज़रा पसारा वो इग्नोर करो, क्योंकि तो अभी हम थोड़ी देर में निकलने वाले हैं। अभी सब कुछ सामान पैक कर लिया है, तो जाने का ये प्रॉब्लम है बस, क्योंकि बहुत बारिश चालू है मुंबई में और इधर भी। और इधर तो पूरा पानी भर गया है, पेड़ वेड़ गिर गए, इतनी हवा पानी बारिश बिरिश सब कुछ चालू है एक साथ। तो अभी देखते हैं कैसे जाएंगे, कैसे पहुँचेंगे। आप इस ब्लॉग में लास्ट तक रहो, क्योंकि आपको पता चलेगा कि क्या स्ट्रगल है उधर तक जाने का। तर आता जस्ट कसाऱ्याला पोचले, आणि भाई कसारा एवढा भारी गेला आहे, म्हणजे रोड बीड एकदम भारी गेली, दुकानं खोलली आहेत. आणि बट आता हिंदीमध्ये ब्लॉग नको, आता मराठीतच ब्लॉग राहू दे. आणि भाई खूप सुंदर केलं या लोकांनी. आता बघू, गाडी बघू आणि मग पटकन जाऊ, काय विषय काय नाही. आता बसमध्ये बसलो आहे, कारण की सगळ्या जीप बंद झाल्या, 6 वाजून गेले ना, तर त्यामुळे आता बस आपल्याला पकडावी लागली आणि हायवेला उतरावे लागेल. ते बघा, आणि मम्मी पुढे बसली तिकडे फर्स्टला, तर फर्स्ट सीटवरती, आणि मी इकडे बसलो आहे. आणि हे सामान आहे सोबत. बघू आता किती वाजता पोचतो. गाईज, तर आता आम्ही आलो आहे हायवेवरती, आणि हायवेवरती एवढा फॉग आहे ना की दिसतच नाही. आणि इथं आम्ही आता चाललो आहे. कुणाल बघू, आता कुणालला कॉल करून सांगितलं आहे की गाडी घेऊन ये या रिक्षा घेऊन ये. आता दोघांमधून बघू काय येतं. आता तोपर्यंत आम्ही पुढे तरी चालतो. भाई इकडे इथं पाऊस पण खूप जोरात चालला आहे, आणि कसं तरी भाई आम्ही लोक चाललो आहे. हे जर आता मी हिंदीमध्ये बोललो असतो ना, मला काहीच जमलं नसतं बोलायला पण आणि काय करायला पण. माझी रिक्षा आहे, मग सगळ्या ग्रुपला कुठेही घेऊन जायचं, तिथं गाडी भेटली तिथपर्यंत. तरी आमच्यातला एक मेंबर एक्सपायर्ड झाला. तो गाइस, अभी हम लोग पहुंच गए घर पे. घरी पोचलो आता आम्ही, आणि खूप म्हणजे खूप सामान. सगळे एंट्रन्सलाच बसले. बाबा तुमचे मित्र भेटलेले, ते रिक्षावाले बाबा होते कोणतरी. तुला काय आलं? अरे देव, पटरीच्या नळीच फोडून घेतली, तुझीच पटरी फुटली. तरी वाई ब्लॉग काढते लोक, ब्लॉग टाकत पण नाही. गाईज, तुम्हाला हॅलो बोलतोय, हॅलो. आणि फायनली आम्ही लोक घरी पोचलोय. बाकीचे लोक गेले मार्केटला, म्हणून आम्ही घरी पोचलो. पटरी फोडून घेतली त्यांनी. पटरीमध्ये पडलं काय, कुठे पण पडतं रे. त्याच्या पुऱ्या नळ्या भरलेले. खोलती दीदी, खोलतीये. अनबॉक्सिंग चालू आहे, अनबॉक्सिंग. मार्केटला पप्पांमध्ये खोल खोल पटापट खोल. नवीन तू आले तूफान किती जिद्द ना सोडली,
झेप घेतली आकाशी सपने झाले. बघू आता कसं लागले. 1 2 and 3. चिपकला वाटतं कॉटन. अरे बाबा आणि आता तरी बरं आहे भाई. कोच कोच. रक्तच थांबत नव्हतं. अरे बाबा एवढं कोच लागली. बघा 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 कालपर्यंत चांगलं होता. परत म्हणतो मी आज वरा होणार आहे, मला स्विमिंग पूल उतरायचंय, पाण्यात उतरायचं आहे आपल्याला. गाईस आता आम्ही लोक बॅनर ओपन करतोय. हे त्याचं रोब्लॉक्स टाकलं याच्यात. हा मोठा आहे. मोठं आहे ना. हा ना ते इन्हेन्स करायला पाहिजे होतं पण. चांगला त्याचा एक डोळा बघ कसं झालंय. कसं आहे चांगलं आहे ना. 5 hours later. काहीच मी ब्लॉग इकडे एंड करतो कारण की सगळे झोपलेत. काहीच कंटेंट भेटत नाही. इकडे मामा झोपलेत, इथे सगळे झोपलेत आणि आई बांगड्या बनवती, इथे पण सगळे झोपलेत. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप मस्ती होणार आहे, धमाल करणार आहेत आणि उद्या सगळेजण येणार. तर अजून मस्ती वाढेल, सगळं एन्जॉयमेंट करू. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.